असं लावू हे काढ नको असं लावू का तू पण घे दाम गो चलो घे चला तर सुरू करूया माझा स्पेशल बर्थडे स्पेशल ब्लॉग. Thank you so much. Thank you. याला बड्डेच्या दिवशी यायला जमणार नव्हतं म्हणून ताई आदल्याच दिवशी येऊन बड्डे सेलिब्रेट केला आणि मला हा सरप्राईज खूप आवडला. खूप 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 थँक्यू सो मच माय फ्रेंड्स स्टुडंट्स. मग काय झालंय तसं रात व्हिडिओ आले उद्याच टाकशील ना उद्या टाक नको उद्या टाकतात. ही स्पेशल पुण्यावरून आली माझ्या बड्डेसाठी माझी स्टुडंट आणि डेकोरेशन केलं आहे बघा. मस्त नाही तो तेव्हा डार्क चॉकलेट होता असं वाटते मला चॉकलेट नंतर केक नंतर व्हिडिओ सुप्रिया सुप्रिया अरे हो मी ही आमची बर्थडे गर्ल लावला तिथे तू माझा थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू सो मच. अरे बाबा हॅपी बर्थडे. तर आता नेक्स्ट डे बड्डेचा दिवस आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेलला गेलो आईसलँड वाईबमध्ये. व्ह्यू बघा किती मस्त आहे आणि स्पेस पण भरपूर मोठा होता. म्हणजे किती पण लोक आले कोणती पण पार्टी असेल त्याच्यासाठी मस्तच आहे. इथे आल्यावरती असं झालं की केक नंतर कट करू, पहिला आपण खाऊन घेऊ जेवून घेऊ. नंतर आम्ही ऑर्डर करायला घेतली तर असं झालं की त्याच्यामध्ये व्हेज ऑप्शनमध्ये व्हेज तर होते पण प्युअर व्हेज नव्हता. तर काय करणार, मसाला पापड वगैरे मागला तो खाल्ला. नंतर आम्ही हॉटेलला चेंज केला. हा पण शूट वगैरे मस्त करून घेतला. त्यानंतर आम्ही गेलो हायवे ब्रेकला. आता बड्डे सेलिब्रेशन करण्याआधी पेटपूजा करूया. आणि हे सगळे भुकेले आहेत बघा, चेहरे बघा, तोंड बघा. नाही मगाशी बोलली तसं बोल ना मगाशी मगाशी कशी बोलवती. हॅलो गाईज.
हा देव का आमचा ब्लॉग मी तुम्हाला नाही देऊ शकत. मी मागत पण नाही. माझे कारण तुम्ही नॉनव्हेज ना खाणार म्हणून. नॉनव्हेज आले आम्ही सगळेच होतो, फक्त अश्विनी सोडून. अश्विनीला पनीरमध्ये पनीर रोस्टेड वगैरे मागवला होता आणि व्हेज बिर्याणी. चला तर भेटूया नेक्स्ट डे नेक्स्ट ब्लॉग. तो ब्लॉगसुद्धा उद्याचा मस्त आहे, बघा नक्की बघा.